दुसरीकडे सरकारच्या जीआरवर समाधानी आहोत. ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी वक्तव्य केलं. सरकारने काढलेल्या शासन निर्णयाचा अभ्यास करणार असंही तायवाडेंनी म्हटलंय. कायदे तज्ञांशी चर्चा करून साखळी उपोषणाचा निर्णय घेणार असंही तायवाडे म्हणाले. गरज पडली तर कोर्टात जाण्याचाही इशारा तायवाडेंनी दिला. हे पहा, आम्ही समाधानी आहोत. ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे. आता या जो जी आर निघाला याच्यामध्ये सुद्धा तो शब्दप्रयोग आहे की वंशावळीतील तुमच्या नातेसंबंधातील कुणाकडे तरी कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता. मातृसत्ताक पद्धतीच्या नातेसंबंधाचा कुठेही उल्लेख नाही. बघा, हा 60% ओबीसी समाज आहे. जेवढे नेते, जेवढ्या व्यक्ती, तेवढे समज असू शकतात. प्रत्येकाचा आपापला अभ्यास वेगवेगळा असू शकतो, शंका कुशंका असू शकतात. पण मी आतापर्यंत जो अभ्यास केला त्याच्यावरनं आम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे की कुठलंही नुकसान झालेलं नाही. तरीसुद्धा आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळी सुद्धा विविध कायदेतज्ञांचा सल्ला घेणार आहोत आणि आमचं उपोषण सुरूच राहणार आहे. गरज पडली तर आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागू.